नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मेष राशींच्या व्यक्तींना मार्च 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मेष राशींच्या व्यक्तींना थोडीशी मी एक सूचना देतो की या महिन्याच्या 29 तारखेपासून तुम्हाला 7.5चा पहिला अडीचकीचं सत्र जे आहे ते सुरू होत आहे. म्हणजे मेष राशींच्या व्यक्तींना आता या महिन्याच्या अखेरीस 29 तारखेपासून 7.5 सुरू होईल. यासाठी काय उपाय करायचे ते मी पुढच्या एपिसोडमध्ये म्हणजे एप्रिलचं भविष्य सांगेन त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन. कारण मार्चला जरी शनी बदलला तरी पुढे 30-31 दोनच दिवस राहतात. त्यानंतर 1 तारखेपासून तुम्हाला जे करायचे उपाय जे आहेत रेग्युलर ते मेष राशींच्या व्यक्तींना मी अखेरीस सांगेन. पण एक सुरुवातीला सांगून ठेवतो की या महिन्याच्या 29 तारखेपासून मेष राशींच्या व्यक्तींना 7.5चा पहिला अडीचकीचा जो भाग आहे तो सुरू होत आहे. घाबरून जायचं कारण नाही. त्याच्यावर उपाय चांगले आहेत ते आपण करत राहिलात तर तुम्हाला काही नुकसान होणार नाही. मेष राशींच्या व्यक्तींना मी आता या महिन्यासाठी जे सांगतोय त्याकडे जरा लक्ष द्या. आपले मित्र, आपला परिवार किंवा मित्रांसारखे असणारी आपली भावंड बहिणी त्यांच्यात काहीतरी वितुष्ट येण्याची शक्यता दिसते. काहीतरी मनात असलेला गैरसमज किंवा करून घेतलेला गैरसमज या गैरसमजाने काहीतरी वादविवाद किंवा तणावपूर्ण वातावरण तुमच्या मैत्रीमध्ये निर्माण होईल. आता ही गोष्ट तुम्हाला जर माहिती आहे तर त्याच्यावर कसा विजय मिळवायचा किंवा त्या गोष्टी कशा दूर करायच्या हे तुम्हाला आपसुकच शोधता येईल. गैरसमज होऊ न देणं हे आता तुमच्या हातात मुख्य काम आहे. असे जे काही मुद्दे असतील की ज्याच्यावर वादविवाद किंवा अन्य कोणत्या प्रकारे विविध मतांतर असतील तर ती दूर करावीत असा माझा सल्ला आहे. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये तुम्हाला काही मदत मिळण्याची शक्यता आहे तुमच्या काही कामापुरती. तर ती मिळाली तर मात्र तुम्ही अवश्य घ्या. कारण काही वेळेला स्वतःहून लोक आपल्यासाठी मदतीचा हात पुढे करतात. तसं काहीसं या महिन्यात होईल आणि असा मदतीचा हात जर तुमच्यासमोर आला तर तुम्ही अवश्यपणे त्याचा स्वीकार करावा. मेष राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की या महिन्यामध्ये जरा आपल्या तोंडावर थोडं नियंत्रण ठेवा. नियंत्रण बोलण्याचं असं मला म्हणायचं आहे. कारण तुमच्या बोलण्याने काही लोक दुखावू शकतात. तर ती दुखावू जाऊ नयेत अशी तुमची इच्छा असेल तर काळ वेळ प्रसंग बघून एक एक शब्द अस्त्र समजून व्यवस्थित त्याचा वापर करा. म्हणजे ते गैरसमज टाळता येतील. मेष राशींच्या व्यक्तींना घरामध्ये काही कलह निर्माण होतील असं दिसतं. कलह याचा अर्थ मतमतांतर. प्रत्येक व्यक्तीचं मत वेगळं असू शकतं आणि ते असणारच. ते आपण एक्सेप्ट करायला पाहिजे. पण मीच म्हणतो ते खरं असं जर कोणी एखादी व्यक्ती वारंवार म्हणू लागली तर त्यात काहीतरी शंका घ्यायला कारण आहे. तर असं काहीतरी घरात वादविवाद निर्माण होतील. तर ते वादविवाद जे आहेत ते सामंजस्याने सोडवा. कारण घरातल्या सगळ्या व्यक्ती आपल्याच आहेत. कोणीही परका नाही आहे. तर त्या सामंजस्याने या जे हे प्रश्न सोडवले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. म्हणून मी आगाऊ सूचनाही तुम्हाला देत आहे. मेष राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये पहिल्या 15 तुमची जी कामं करायची आहेत, चांगली कामं जी करायची आहेत, जी वेळेत होणं अपेक्षित आहे ती पहिल्या 15 करून घ्या. दुसऱ्या 15 कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याला काहीतरी विलंब होईल असं दिसतंय. तर तो विलंब टाळण्यासाठी तुम्ही याप्रमाणे प्रयत्न करा. प्रकृतीच्या बाबतीत बोललात तर साधारणपणे ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे की जेव्हा हार्ट संबंधी काही डिसीज आहेत त्यांनी या महिन्यात थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. काही वेळेला हार्टमध्ये पेसमेकर वगैरे अशा गोष्टी बसवलेल्या असतात. तर अशा मेष राशींच्या व्यक्तींनी थोडी स्वतःबद्दल काळजी घ्यावी. उद्योगधंद्याबद्दल जर म्हणाल तर
बऱ्याच काही दिवसापासून किंवा महिन्यापासून रेंगाळलेली काही कामं आहेत ती या महिन्यात पटापट तुम्ही पूर्ण कराल. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर असं काहीतरी व्हिजन दिसेल की आता हे आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायला हवं आणि तुम्ही त्याचा पाठपुरावा कराल आणि ते तुम्ही पूर्णही कराल असा विश्वास मला दिसतो आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही कराल. कारण ती पूर्ण केलेली कामं जी आहेत त्या तुम्हाला यशही चांगलं दिसतं आहे. म्हणून जी रेंगाळलेली कामं आहेत ते लवकरात लवकर या महिन्यात पूर्ण करून घ्या. मेष राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की ज्या नोकरी करणाऱ्या व्यक्ती आहेत किंवा ज्यांचे लघुउद्योग आहेत, जे स्वतःचं काम हाताने रोज करून पोट भरत आहेत, या व्यक्तींना काही जुनी कामं जी आहेत तुम्ही केलेली ती पुन्हा काही प्रमाणात करावी लागतील. म्हणजे त्यात काही अडचणी निर्माण झाल्या किंवा क्लायंटला काहीतरी कंप्लेंट आल्या, अशा कारणाने ती कामं तुम्हाला पुन्हा एकदा रिओपन करावी लागतील किंवा त्या रिस्टडी करून पुन्हा ती कामं करावी लागतील. पण ते तुम्ही करा. त्यामुळे तुमचं काही नाव वगैरे काही बदनाम होणार नाही आहे, पण तुमची मेहनत तुम्हाला जरा थोडी जास्त करावी लागेल. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत या महिन्यामध्ये, त्यांना या महिन्यामध्ये शेवटी म्हणजे दुसऱ्या पंधरवड्यामध्ये थोडे आरोग्यविषयक प्रश्न दिसून येतात. म्हणजे अचानक काहीतरी तब्येतीवर फरक पडणे, व्हायरल काहीतरी फीवर वगैरे येणे, व्हायरल काहीतरी खोकला होणे, सर्दी होणे, अशा काही गोष्टी मुलांना दिसून येतात. तर त्याबद्दल विशेष काळजी घ्या. आरोग्याची विशेष काळजी घ्या. म्हणजे खूप गंभीर समस्या होण्यापूर्वीच त्या निराकरण केलं जाईल. उत्पन्नाच्या बाबतीत या महिन्यामध्ये जे मिळालेलं उत्पन्न आहे ते तुम्ही नीट जर सांभाळून ठेवलं आणि जर त्याचा योग्य प्रमाणात वापर केला आणि खर्चावरही नियंत्रण ठेवलं तर तुम्हाला भ्यायचं काही कारण नाही आहे. जे ठरवलेले पैसे जे महिन्याचे आहेत ते तुम्हाला या महिन्यात मिळतीलच, त्याबद्दल काही काळजी करायचं कारण नाही. त्याचं नियोजन योग्य करा आणि जे मिळालेले पैसे जे आहेत ते आपल्याला पुन्हा कसे आपल्या कामामध्ये किंवा धंद्यामध्ये गुंतवता येतील का असा विचार केला तरी सगळे मात्र गुंतवू नका. काही प्रमाणात तुमच्या खर्चासाठी ठेवून द्या. या महिन्यामध्ये आपल्या घरासाठी जर तुम्हाला काही खर्च करायचा असेल किंवा कुटुंबियासमवेत प्रवास करायचा असेल तरी असे काही योग दिसून येतात. 2 ते 3 दिवसाचा छोट्या काही कारणांनी प्रवास म्हणा किंवा अन्य काही कारणांनी प्रवास असं दिसून येतो आहे, तो तुम्ही या महिन्यात केला तरी चालेल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. हे होतं मेष राशींच्या व्यक्तींबद्दल मार्गदर्शन.